सय्यारा पिक्चर बघितला. हां. पिक्चर पहिला अर्धा तास बघा आणि नंतरचा शेवटचा अर्धा तास बघा. अख्खा पिक्चर कळेल. मध्ये झोपलात तरी चालेल. बळच पिक्चर बनवला आहे. बळच त्या पोरी मागे चालतो. बळच पोरी मागे पळत राहतो पूर्ण पिक्चरभरमध्ये. पळेलच तसा. तो हुशार आहे. जनरेशन झेडचं पोरगं आहे. त्या पोरीच्या मागं पळालच. कारण त्याचं त्याने खानदान बघितलं आहे. अशी बायको भेटत नसते जी विसरते. म्हणून तो तिच्या मागे पळतो. कारण त्याने त्याच्या खानदानाच्या मावश्या काकवा सगळ्या बघितल्या असतील. विसरत नाही. अशी बायको नशीबवाल्याला भेटत नाही जी विसरणारी आहे. आमच्या बायका 6 महिने पहिले बोललेलं ते डोक्यात ठेवतात. सॉरी, डोक्यात ठेवतच नाही, पोटात ठेवतात. आणि ते 6 महिन्यानंतर पण त्यांना आठवतं. मग का नाही तिच्या मागं लागणार? त्याला विसरणारी बायको पाहिजे. पण त्या येड्याला माहीत नाही. डोक्यात नाही ठेवत बायका, पोटात ठेवतात. म्हणून काही चान्स नाही बाबा. आणि ती बाई पूर्ण पिक्चरमध्ये नवीन नवीन ड्रेस घातलेत, पण सगळ्यांचा कलर व्हाईटच, सफेदच. अशी कोणती मुलगी दाखवा जी एकच कलरचा कपडे घालते. येडं बनवता बाई. माणूस जातीला येडं बनवतात. बाकी झोप मस्त लागली. मला कळत नाही आहे हे रीलवाले पोरं येतात कुठून. ते पिक्चरसाठी वेडी होत आहेत म्हणे. पिक्चर येडा करतोय, खरंच येडा करतोय, भ्रम दाखवतोय. अशा पोरी नसतात रे. अशा नसतात पोरी. रियालिटीवर या.